नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ राज्याचा बहुप्रतीक्षित महत्त्वाकांक्षी प्रकल्प 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आणि आता 25 डिसेंबर पासून हा विमानतळ प्रत्यक्ष उड्डाणासाठी सज्ज झालाय। सुरुवातीला हा विमानतळ दररोज फक्त 12 तास म्हणजे सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत कार्यरत असणार आहे। पण सगळ्यांच्या मनातला एकच प्रश्न की पहिलं विमान कोणतं आणि ते कोणत्या शहरात जाणार आणि ते कुठे उतरणार आणि उड्डाण कुठे जाणार, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर महत्त्वाची माहिती अशी की नवी मुंबई विमानतळावर सर्वात पहिल्यांदा उतरण्याचा मान मिळणार आहे अकासा एअरला। 25 डिसेंबर रोजी दिल्लीहून सकाळी 5:25 वाजता निघणारं अकासा एअर QP1831 हे विमान सकाळी 8:10 नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे। म्हणजेच या विमानतळावर उतरणारं पहिलं विमान दिल्ली ते नवी मुंबई असं असणार आहे। 2.5 तासांचा हा प्रवास आणि एका नव्या विमानतळाचा नवा इतिहास रचणार आहे। भविष्यातील सेवा अकासा एअर नवी मुंबईहून दिल्ली, गोवा, कोची आणि अहमदाबादकडे थेट उड्डाण देणार आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रचंड प्रवासी भार कमी होण्यास मदत होणार आहे। तिकिटाचे दर तिकीट बुकिंग अकासा आणि इंडिगो 15 नोव्हेंबर पासूनच सुरू झालंय। सूत्रांच्या माहितीनुसार नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारीचं तिकीट सध्याच्या मुंबई विमानतळापेक्षा किंचित महाग असणार आहे। ते किती आहे ते पाहूया। आपण पाहू शकता स्क्रीनवरती साधारण इंडिगो किंवा अकासा नवी मुंबई ते दिल्ली प्रवासाचं किती तिकीट आहे। सोयी सुविधा आणि कनेक्टिव्हिटी उल्वे पनवेल परिसरात असलेला हा विमानतळ NH4B आणि अमरा मार्गाजवळ स्थित आहे। सर्वात मोठा फायदा म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू या मार्गामुळे दक्षिण मुंबईहून विमानतळापर्यंतचा थेट 20 मिनिटांपर्यंतचा प्रवास शक्य आहे। पनवेल, नवी मुंबई, ठाणे, रायगड या भागातूनही विमानतळाला पोहोचणे अगदी सोयीस्कर आहे। तर अशा प्रकारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला दिवस अकासा एअरने अगदी विशेष बनवणार आहे। राज्यासाठी 25 डिसेंबर हा राज्यासाठी आणि देशासाठी एक नवा टप्पा असणार आहे आणि नवी मुंबईकरांसाठी हा अभिमानाचा क्षण असणार आहे। तुम्हाला एकूणच काय वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।